हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्व स्त्रियांना हरतालिकेच्या खूप मनापासून शुभेच्छा. आज हरतालिकेचा दिवस आहे, म्हणजेच सौभाग्याचा आणि सवाष्णी स्त्रियांचा आवडीचा असा व्रताचा दिवस आहे. तर ह्या हरतालिकेच्या व्रताची मी कशी पूजा केली त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऋत्विजच्या शाळेची तयारी केली, त्यानंतर त्याचे बाबासुद्धा ऑफिसला निघून गेले. दोघांचंही छान पद्धतीने आवरून झाल्यानंतर मी माझ्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली. खरे तर जेवणाचा प्रश्न हा सकाळीच सॉल्व्ह झालेला होता, कारण आज होता माझा उपवास. त्यामुळे नाश्त्याला सर्वांसाठीच साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती आणि टिफिनमध्ये त्यांना भाजी चपाती दोघांनाही दिलेली होती. त्यानंतर मी सुरुवात केली ते बाहेरचं आवरायला. घराबाहेर आज मला रांगोळी काढायची होती. तशी तर श्रीराम ही रांगोळी आपण दरवाज्यात नेहमीच काढतो, परंतु आज हरतालिकेची स्पेशल अशी रांगोळी काढायची होती. पूजा असल्याने, उपवास असल्यामुळे. त्यामुळे बाहेरचं परिसर पहिल्यांदा मी छानपैकी साफ करून घेतला. सगळे जे जाळी आहे, दरवाजा, चौकट आणि उंबरठा सगळं काही स्वच्छ पुसून जाणून घेऊयात हरतालिकेच्या व्रताची. एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती हे कैलास पर्वतावरती बसलेले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना विचारते की देवा, सर्व व्रतांमधलं श्रेष्ठ असं व्रत कोणतं आहे की ज्यामध्ये श्रम, कष्ट हे थोडे असतील परंतु मिळणारं फळ हे खूप मोठं असेल. तर असं व्रत कोणतं आहे मला सांगाल का? तेव्हा भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, हे देवी, तेच व्रत आहे, सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे जे तू मागच्या जन्मामध्ये केलेलं होतंस. हिमालय पर्वतावरती कठोर अशी तपश्चर्या तू केलेली होती. जसं नक्षत्रांमध्ये चंद्र हा श्रेष्ठ आहे, ग्रहांमध्ये सूर्य हा श्रेष्ठ आहे, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे, त्याच प्रकारे व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. हे देवी, हेच व्रत मी तुला सांगत आहे. हरतालिकेचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये फार श्रेष्ठ आहे, कारण हे व्रत तू गेल्या जन्मी केलेलं होतं आणि त्या व्रताचा परिणाम म्हणूनच मी तुला पती म्हणून लाभलेलो आहो. या व्रताच्या पुण्याईनेच देवी तू मला सुद्धा प्राप्त झालेली आहे. लहानपणीच मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू खडतर असं तपश्चर्या केलेली होती, कठोर असे साधना केलेली होती आणि त्या तू 64 वर्षे केवळ झाडांची पिकलेली पाने खाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस हे सारी दुःखे सहन केलीस आणि हे तुझे परिश्रम पाहून तुझ्या वडिलांना फार मोठं दुःख झालं. ते म्हणाले, माझ्या कन्येला इतकं दुःख, इतके परिश्रम सहन केले आहेत, तर आता हिचं लग्न कोणासोबत होईल अशी चिंता त्यांना वाटली. तेवढ्यात नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंनी लग्नासाठी विचारले मागणी करण्यास सांगितलेले होते. कारण तुझी कन्या आता उपवर झालेली आहे, लग्नायोग्य झालेली आहे आणि तिला योग्य असा वर मिळावा, म्हणूनच प्रभू विष्णूंनी ही मागणी करण्यासाठी इथे मला पाठवलं, म्हणूनच मी इथे प्रकट झालेलो आहे. हे ऐकून तुझ्या वडिलांना, हिमालयांना खूप आनंद झाला आणि त्यांनी ताबडतोब भगवान विष्णूंची भेट घेतली आणि तुझं लग्न भगवान विष्णूंसोबत व्हावं असा विचार त्यांनी पक्का केला. परंतु हा विचार तुला मात्र मान्य नव्हता आणि ही खंत तू तुझ्या सख्यांसोबत, मैत्रिणींसोबत व्यक्त केली. महादेवांवाचून दुसरा पती मला चालणार नाही, केवळ लग्न मी महादेवांसोबतच करेल असा विचार जेव्हा तू तुझ्या मैत्रिणींना कळवलास, तेव्हा सखीने एक उपाय सुचवला आणि ती तुला घेऊन घोर अरण्यामध्ये निघून गेली. तिथे एक नदीकाठी एक गुफा होती आणि त्या गुहेमध्ये तू खडतर असं तपाचरण केलं, नामस्मरण केलं. तो दिवस भाद्रपद तिथीचा तृतीयेचा दिवस होता आणि तू खडतर असं तपाचरण केलं, उपवास केला, जागरण केलं आणि आपल्या स्थानापासून जराही हलली नाहीस. आणि तुझी भक्ती पाहून माझं इथे कैलास पर्वतावरचं आसन हललं आणि मी तुला प्रसन्न झालो. तेव्हा मी तुला आशीर्वाद म्हणून जेव्हा वर विचारला, तेव्हा तू मला महादेव हेच पती पाहिजेत, तुमच्याशिवाय मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही असा आशीर्वाद मागितलास आणि मी तुला तथास्तु म्हणून तोच वर दिला. आणि दुसऱ्या दिवशी तू त्या व्रताचं उत्तर पूजा केली आणि अशा पद्धतीने तुझे वडील तिथे आल्यावरती तू त्यांना तुझ्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी तुझी ही इच्छा मान्य केली आणि तुझा आणि माझा विवाह हा संपन्न झाला. तर तुझी महादेवाला प्राप्त करण्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्याचं कारण हरतालिका हे व्रत होतं. म्हणून हरतालिका या व्रताचा महिमा फार मोठा आहे. देवाच्या समया, निरांजनी आणि दिवे हे चिकट होतात
जास्त चिकट झालेले असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा, 2 चमचे लिंबाचा रस आणि डिटर्जंट पावडर किंवा डिशवॉश लिक्विड मिक्स करून 5 ते 10 मिनटं बॉईल केलं आणि पाणी थंड झाल्यानंतर जेव्हा हलक्या हाताने साफ कराल ना, तेव्हा खूप छान पद्धतीने ते निघतात. फार मेहनत अजिबात लागत नाही. अशा पद्धतीने मी देवाचे सगळे दिवे इथे साफ करून घेतलेले होते आणि आता सुरुवात करणार होते पूजेला. बऱ्याचशा लोकांना पितांबरीची ना ॲलर्जी होते किंवा साईड इफेक्ट होतात, हातांना प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळी तुम्ही हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून छानपैकी साफसफाई करू शकता. आता इथे पूजेला तयारी करणार आहे. बघू शकता पूजेचं सामान घेतलेलं आहे. पूजेसाठी ज्या पत्री लागतात, वेगवेगळ्या प्रकारची पानं लागतात, दुर्वा आणि जी फळं लागतात, देवीची ओटी आहे, बेलपत्र, हळदी कुंकू, फुले, त्यानंतरच हरतालिकेची जी मूर्ती आहे, तिच्या सखीची मूर्ती आहे आणि आपण हाताने वाळूचं शिवलिंग बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे ताम्हण घेणार आहे आणि मी या ताम्हणामध्येच वाळूचं शिवलिंग बनवणार आहे आणि त्याची पूजा करणार आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूयात. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत स्वच्छता करून घ्यायची आहे आणि शिवलिंग आपलं उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने पूजेची मांडणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम पाटावरती स्वच्छ असा कपडा अंथरून घेणार आहोत. नवीन वस्त्र टाकून घ्यायचं. पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे. आपल्याकडे 5 फळं असतील तर ठीक किंवा 1 फळ असेल तरीही चालेल. फळं घ्यायची आहेत. देवाला दाखवायला धूप, निरांजन, दूध घ्यायचं आहे. कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे अभिषेकासाठी. सर्वप्रथम आपण जे पान आहे त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. 1 रुपयाचं नाणं त्याच्यावरती सुपारी ठेवून गणपती बाप्पांना ओम गण गणपतये नमः, श्री गणेशाय नमः असं म्हणून त्यांची स्थापना करून हळदी कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत. त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण माता पार्वतीची स्थापना करणार आहोत. देवीला सुद्धा नमस्कार करून हळदी कुंकू वाहून तिची स्थापना केल्यानंतर तिला जी ओटी आहे ती आपण अर्पण करणार आहोत. सौभाग्याचं जे प्रतीक आहे त्या गोष्टी असतात त्या आपण अर्पण करणार आहोत. त्यानंतर आपण शिवपिंड बनवण्याआधी ती वाळू स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. म्हणजेच शुद्ध अशी वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे. त्याबरोबरच माझ्याकडे इथे घरामध्ये मंदिरामध्ये एक शिवपिंड आहे. त्या पिंडीचा सुद्धा मी पूजेमध्ये समावेश करणार आहे. तुमच्या मनावरती आहे. जर तुम्हाला समावेश करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा वेगळी अशी पूजा करू शकता. इथे मला आवडतं म्हणून मी त्या शिवलिंगाचा इथे उपयोग करणार आहे. आता गणपती बाप्पाला आपण दुर्वा अर्पण करणार आहोत. त्यानंतर ज्या 16 प्रकारचे वेगवेगळ्या झाडांची पानं असतात ती पत्री आपण महादेवांना तिथे मांडणार आहोत. जी फळं आपल्याकडे असतील त्या फळांना सुद्धा अर्पण करणार आहोत. अक्षता वाहायच्या आहेत. शिवलिंगावरती आपण हळदी आणि कुंकू हे करणार आहोत. त्यानंतर आपण महादेवाची जी पिंड बनवलेली आहे त्याच्यावरती दूध, पाणी या दोघांचाही अभिषेक करणार आहोत आणि सोबतच महादेवाचा ओम नमः शिवाय हा मंत्र जाप आपण करू शकतो. अशा पद्धतीने हरतालिकेची साधी सोप्पं असं व्रत आहे. तुम्ही नक्कीच घरच्या घरी सुद्धा अशी पूजा करू शकता. जे लोक घरी पूजा करू शकत नाहीत त्यांनी डायरेक्ट मंदिरात पूजा केली तरी सुद्धा चालेल. परंतु वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने घरीच अशी वाळूने पूजा केलेली कथा आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे ज्यांना मंदिर जवळ नसेल ते लोक घरात बसून सुद्धा अशी शिवलिंगाची पूजा करू शकतात. भगवान शंकर हे अतिशय साधे आणि भोळे आहेत. त्यांना भोळा भक्तीचा भाव असेल तर ते लवकर प्रसन्न होणार. कारण आशुतोष हेच त्यांचे नाव आहे आणि लवकर प्रसन्न होणारा असा त्या नावाचा अर्थ आहे. अशा पद्धतीने मी इथे फुले, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा केलेली आहे आणि सोबतच गोडाचा म्हणून साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे. अगरबत्ती, धूप, निरांजन महादेवांना ओवाळलेला आरती करायची आहे. अशा पद्धतीने मी हरतालिकेच्या व्रताची घरच्या घरी साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे. तुम्हाला या व्रताची पूजा आणि मी मांडलेली पूजेची मांडणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अपडेट आणि नोटिफिकेशन तुम्हाला नेहमीच मिळतील. अशाच पद्धतीने सपोर्ट करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.